सच्चे शिक्षक की नई सीख। राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विट्ठल गौरकर सर के जैसे हों विचार। महाराष्ट्र के वासिम जिले में स्थित हैप्पी फेसेस स्कूल नामक विद्यालय बहुत प्रख्यात है। स्कूल के प्रिंसिपल विट्ठल गौरकर सर अभी राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किया है। आज हमारे संवाददाता ने उन्हें मिलकर जानकारी ली। प्रचार प्रधानाध्यापक विट्ठल गौरकर सर एक शिक्षक नाम पर मिसाल हैं। वो एक कवि, शायर, वक्ता, लेखक, समाज सेवक हैं। हमारे लिए गर्व की बात है कि इन जैसे शिक्षक आज भी हमारे भारत देश में हैं। विट्ठल सर का बचपन काफ़ी शिक्षा से समस्या का निकला है। इसी के चलते वो गरीब विद्यार्थी की हमेशा मदद करते हैं। काफ़ी बच्चों की अभी तक पूरे रूप से मदद की है। देखते हैं विट्ठल गौरकर सर की जुबानी। आपल्याला विचारत होते 8 वर्षापासून आपण या विद्यालयात कार्यरत आहात। कसा गेला हा कालावधी आणि कोणत्या प्रकारे आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांना उत्तेजना मिळाली, काय काय शिकायला मिळालं? सर असं आहे की हा 8 वर्षाचा जो काळ आहे तो खूप तारेवरच्या कसरतीसारखा गेला. कारण कसं आहे की मालेगाव जो आहे, मालेगाव तालुक्याच्या अंतर्गत जे 20-25 गावं येतात त्या गावातले विद्यार्थी आमच्याकडे आहेत. मतलब प्रॉपर मालेगावचे कमी आहेत तर बाकी खेड्या गावातील जास्त आहे. त्यामधल्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता पण येत नव्हतं, त्यांना पेन पकडता पण येत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना शिकवणं ही खूप तारेवरची कसरत होती आमच्यासाठी. तरी पण आमच्या इथला जो स्टाफ आहे त्यांनी खूप मदत केली, मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या भरोशावर त्यांनी रिझल्ट दाखवला. आता थोडं बहुत मागे पुढे होत असते पण जवळपास 90% रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आमचे शिक्षक देत असतात. आणि काही विद्यार्थ्यांना जो काही पेन पेन्सिल जरी नसले तरी पण आम्ही त्यांना देत असतो आणि ते विद्यार्थी करत राहतात. आणि हळूहळू जशी मुलं होत गेली लोकांसोबत तसं लोकांचा सहभाग वाढत गेला. लोकांना शाळेचं महत्त्व कळलं आणि त्यांनी आम्हाला मदत करायला सुरुवात केली. आता सध्या या मध्यंतरीच्या काळामध्ये शाळेची परिस्थिती एकदम चांगल्या प्रकारची आहे, कारण लोकांना विश्वास पटला. सर, शिक्षणाव्यतिरिक्त मी असं ऐकलं आहे की आपण विद्यार्थ्यांशी कवी, लेखक, शायर या पद्धतीने सुद्धा वागणूक देतात. कसं वाटतं विद्यार्थ्यांना पुस्तकं आता सध्याची परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी पुस्तकामध्ये अभ्यास करून भरपूर मार्क मिळतात. पण जेव्हा एखाद्या स्टेजवर उभं राहून जर काही बोलायचं असेल 2 शब्द किंवा जर काही आपल्याला व्यक्त करायचं असेल तर ते व्यक्त करू शकत नाही. म्हणजे अशा ज्या मोठ्या शाळा असतात त्यांना स्पून फिडिंगची ट्रीटमेंट मुलांना मिळत असते. तर आम्ही काय करत असतो, विद्यार्थ्यांना स्वतः स्टेजवर उभं राहून एखाद्या विषयावर 4 शब्द बोल किंवा एखादी कविता पाठ करून त्याला एखाद्या पिक्चरची चाल लाव असं म्हणून त्या विद्यार्थ्यांकडून ते कविता करून घेत असतो. आणि विद्यार्थ्यांचा पूर्ण जो तास आहे तो हसी मजाकमध्ये चालला जातो. त्याच्यामुळंच आम्ही कोणी कविता म्हणून दाखवते, कोणी गाणं म्हणून दाखवते, कोणी डान्स करून दाखवते, कोणी शायरी म्हणते. म्हणजे शिक्षणाच्या सोबत विद्यार्थ्याला अष्टपैलू बनवण्याचं हे एक प्रकारचं माध्यम आहे आणि आम्ही ते विद्यार्थ्यांना पुरवत असतो. फक्त शिक्षणच घेऊन समोर नाही जाऊ शकत. म्हणजे एखादा गोल्ड मेडलिस्ट आहे, तो स्टेजवर 2 शब्द बोलू नाही शकत. पण आमच्या विद्यार्थ्याला नर्सरीचा असो की पहिलीतला असो की 8वीतला असो, कोणत्या विद्यार्थ्याला जर स्टेजवर घेतलं तो 10 मिनिटं आवाज बोलतो. ही ताकद त्यांच्यामध्ये निर्माण करते या गोष्टी. सर, आपल्याला जो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, आपण काय सांगू इच्छिता मित्रांना, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना? आदर्श शिक्षक पुरस्कार हा सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय करतो यापेक्षा आपल्याबद्दल लोकांचं मत काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा बाकीच्या लोकांनी बॅकग्राऊंड तपासलं की या माणसाचं कार्य काय आहे, यांनी काय काय केलं शाळेसाठी. नाही तर सगळेजण टीचर असतात, सगळेजण कामं करतात, पण यांचं विशेष योगदान काय आहे. तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा आराखडा घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे ठरवलं की यांना आदर्श पुरस्कार द्यायला पाहिजे. मला शेवटपर्यंत माहीत नव्हतं की आदर्श पुरस्कारासाठी मला बोलावलं. ज्या दिवशी कॉल आला त्या दिवशी मला कळलं. आणि याचा म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण काय शिकवलं. म्हणजे आतापर्यंत मी 30,000 विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवलेलं आहे. त्याच्यापैकी काही विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये एज्युकेशन दिलेलं आहे. काही जणांची फी मी स्वतः भरतो. ज्या पोरांना पुस्तकं मिळालेली त्यांना पुस्तकंसुद्धा मी देतो, त्यांना दप्तरही मी देतो. आणि शाळेच्या व्यतिरिक्तचा भाग आहे हा. शाळेमध्ये तर आम्ही आमचे नियम असतो, त्या नियमाच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. पण माझ्या कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांना मी खूप फ्रीमध्ये पुस्तकं देत असतो. आणि काही विद्यार्थी माझे असे आहेत 5-7 विद्यार्थी, त्यांना दरवर्षी मी दत्तक घेतलेलं म्हणायला हरकत नाही. त्याची शाळेची फी पण मी भरत असतो आणि त्या विद्यार्थ्यांना दप्तर, पुस्तक जे खर्च असेल तो मी माझ्यातर्फे देत असतो. कदाचित त्यांचा आशीर्वाद म्हणून मला मिळाला असेल असंही म्हणता येईल.
किंवा माझी जी सेवा निस्वार्थ सेवा जी मी करतो त्याचं प्रतीक म्हणून मिळालेलं असेल हे आता देवाला असेल. सर हॅपी स्पेस जे विद्यालय आहे यांचे जे संचालक मंडळ आणि स्टाफ जे आहे तुमच्याकडे काम करतात, काय शिकवण मिळेल आपल्यापासून त्यांना? तर शाळा जी असते ना ही 4 भिंतीची असते आणि प्रिन्सिपलची स्कूलची सुद्धा चार पायाची असते. पहिला पाय असते टीचर, दुसरा असते डायरेक्टर, तिसरा असते मॅनेजमेंट आणि चौथा असते विद्यार्थी. म्हणजे 4ही पायाला जर आपण सांभाळून ठेवलं तर त्या शाळेची इमारत निर्मितीकरता मजबूत राहते. आमचे जे डायरेक्टर आहेत दिलीप सर, आमचे मॅडम आहेत कविता मॅडम, त्या पण डायरेक्टर आहेत. त्या दोघांचं आमच्यावर खूप लक्ष राहते आणि त्या प्रत्येक गोष्टीला आम्हाला मार्गदर्शन करत राहतात आणि काही चुकलं तर आम्हाला ते सांगत राहतात. त्यांच्या योगदानाशिवाय हे असं म्हणजे हे कार्य होऊ शकत नाही. आणि आमचा जो स्टाफ आहे तर शाळा कशी असो, झोपड्यातली असो की मोठी बिल्डिंग असो, ती चालत असते फक्त स्टाफच्या भरोशावर. आणि माझ्या शाळेचा स्टाफ हा सगळ्यात बेस्ट आहे. त्यांच्यामुळं मलाही पण योगदान मिळतं, मलाही पण भरपूर प्रेरणा मिळतात आणि ते पण भरपूर करत राहतात. म्हणजे आलेल्या पेरेंट्सला तोंड देणं, कारण विद्यार्थी पेरेंट्स यांच्यामधला तो दुवा असतो, तर त्या पेरेंट्सला तोंड देऊन त्यांना पण समाधानी ठेवणं, विद्यार्थ्यांना पण शिकवणं आणि एका मातीच्या गोळ्यापासून एक चांगलं मडकं बनवणं हे काम त्यांचं करतं. म्हणून माझा स्टाफ खूप चांगला आहे त्याच्यामुळे. सर खूप छान वाटले आपल्याशी बोललेले, आपल्याला आदर्श पुरस्कार मिळाला याबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत. आमच्या स्टाफतर्फे तुम्हाला पण शुभेच्छा आणि